ज्याचं त्याला लोक डांबर सुद्धा खातात रस्त्यावरचं म्हणजे ते कसं खातात तुम्हाला माहित आहे. मी माती खाणाऱ्याला एक आहे, मी त्यातला वाटलं का तुला? अजिबात नाही, मी माती खाणार नाही. मी माती खाल्लेली नाही, माती खाण्याकरता मी आलेलो नाही, मला माती खायचीच नाही. कोणी सांगितलं तुला? बलराम दादा सांगितलं. आई तो खोटं बोलतोय. खोटं बोलतो बलराम दादा? आई खरं सांगतो बलराम दादा खोटं बोलतो. अरे बाकीच्या पोरं तर सांगायला लागले तू माती खातो, खोटं कसं बोलतो? आई सगळे खोटं बोलतात. असं आई काय आहे, तू घरामध्ये एकटी असते, आपल्या नंदबाबाकडे 9 लाख गायी आहे. या गायींचं थोडं दूध आहे का सांग बरं? हे सगळं दूध तापवायचं, त्याला विरजण लावायचं, त्याचं दह्याचं ते ताक करायचं आणि त्याच्यातून लोणी काढायचं तुझं काम आहे. आणि या पोरांना सगळ्यांना लोणी खायचं, दाऊ दादाला सुद्धा. आणि ते मला म्हणतात कानोबा जा मला तेवढा लोण्याचा गोळा आणून दे. आणि मग मला सांग, यांनी मला लोणी मागावं आणि मी तुझं लोणी जर त्यांना चोरून दिलं तर हे तुला बरं वाटेल का? आणि हे मला सांगतात जर कानोबा तू मला लोणी चोरून नाही आणून दिलं तर मग तुझं माती खाल्लं म्हणून मी नाव सांगणार. आई हे सगळे खोटे आहेत, तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझा माझा विश्वास आहे की नाही? आहे. कानोबा तू भलतं बोलू नको, एक तर वेळ कमी आहे, आज चरित्र जास्त उरकायचंय आणि तू एवढं जर बोलायला लागला तर काही नाही. तू पहिलं तोंड उघड. यशोदा मैयाने कान धरला, हातामध्ये छडी उघडली आणि सांगितलं कानोबा तोंड उघड, मी तुला माती खाताना बघितलेलं आहे. आता यशोदा मैयानं सांगितलं मी माती खाताना तुला बघितलंय, तोंड उघड. नामदेव महाराज वर्णन करतात, देखिलाचे माती खाता 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 आपल्याला सगळ्याला माहित आहे. मारा वया त्याने उगारले काटे आणि भुवन त्या पोटी 14 देखे 14 भुवन त्याच्या पोटामध्ये यशोदा मैयानं पाहिली. यशोदा मैया मूर्छित होऊन पडली. देवाने पुन्हा आपला हा मुलगाच आहे ही भावना त्याच्यावरती अखंड अशा प्रकारची राहावी म्हणून देवाने कृपा केली आणि विश्वरूप दर्शन दाखवलेलं संपुष्टामध्ये आणलं. आणि होता करता यशोदा मैयाच्या लक्षात आलं देव अनेक खोड्या करतात, देव अनेक खोड्या करतात. म्हणून देवाला यशोदा मैयानं काय केलं, दाव्याने उखळाला बांधलं. दाव्याने उखळाला बांधलं. आता यशोदा मैयानं दाव्यानं कुठं बांधलं? उखळाला बांधलं. आता गंमत आहे का, देवाला दाव्यानं बांधलं का तर देव खोडी करायला लागले म्हणून, देव ऐकत नाहीत म्हणून, देव खोटं बोलतात म्हणून. आता जसं देवाला दाव्यानं बांधलं कशाला? उखळाला. आता देवाला दाव्यानं बांधलं ठीक आहे, उखळाला बांधलं. मग जसं देवाला दाव्यानं बांधलं तसं उखळही देवाला बांधलं गेलं ना. उलट विचार करायला काय अडचण आहे. जसं देवाला उखळाला बांधलं तसं उखळ देवाला बांधलं गेलं. आणि उखळ बोलतं देवाला, देवा खरं सांगा तुम्ही मला बांधला गेलात का मी तुम्हाला बांधलो गेलो? बोला. देवानं सांगितलं उखळा चंचल वृत्ती कोणाची आहे? म्हणले देवा तुमची.
मग ज्या अर्थी मी चंचल असताना मला बंधन होते म्हणजे अपराध माझा. उखळ बोलायला लागलं, नाही देवा नाही, तुम्ही बोलण्यामध्ये फसवता, तुम्ही शब्दप्रभू आहात, तुम्ही काहीतरी घोटाळा करताय. खरं सांगा, मलाही बांधलं गेलंय, मी बांधला गेलो कशामुळे सांगा. तेव्हा देवाने उखळाला बोलायला चालू केलं. उखळा, मागच्या 2 दिवसापूर्वी हे सगळे गोपाळ जेव्हा म्हणत होते मला लोणी आणून दे, लोणी आणून दे, तेव्हा लोण्याचं मडकं वरती होतं आणि त्या मडक्यावरती चढण्याकरता मी काय केलं, उखळाला पालतं घातलं आणि त्या उखळावरती मी चढलो. आणि देव उखळावरती चढले म्हणजे चोरी करण्याकरता देव उखळावरती चढले. आणि चोरी करण्याचा नियम असा आहे की जो चोरी करण्याकरता गेला आणि त्याला ज्याने चोरी करता मदत केली त्याला सुद्धा आपल्याकडं पाप दिलं, पाप लावलं जातं की नाही, बरोबर आहे. ते काय आहे, 2 चोराला पोलिसांनी पकडलं, 2 चोरांना पोलिसांनी पकडलं. त्याच्यामध्ये मग विचारलं, का रे चोरी कोणी केली? तो म्हणला यांनी केली. अरे चोरी यांनी? हो म्हणले यांनी केली. मग चोरी त्यांनी केली, तू काय करत होता? म्हणलं मी चोरी केली नाही. असं कसं, तू चोरी केली नाही? चोरी करता तर तुम्ही दोघं गेले आणि तुला विचारलं चोरी कोणी केली तर याने चोरी केली. हो म्हणले, मी कशाला सुद्धा हात लावला नाही. अरे असं कसं चालेल, कशाला हात लाव? पोलीस रागावले, पोलिसांनी शिट्टी मारली. आहेत का शिट्टीवाले? नाही. पोलिसांनी शिट्टी मारली, काठी मारली. नाही, शिट्टीवर भागत नाही, आता काठी लागते. बरं का, शिट्टीवर भागत नाही, काठी लागते बघा. ते पोलिसांनी काठी मारली. म्हणले का, सांग ना. म्हणले मी चोरीच केली नाही, चोरी यांनी केली. मग एवढ्या रात्री दोघं कशाला गेले? म्हणले मी एकाही वस्तूला हात लावला नाही. असं कसं होईल? म्हणले काय असेल ते यांनी चोरलं. म्हणले तू काय करत होता? काय नाही म्हणले, मी त्याला फक्त बॅटरी दाखवत होतो. लक्षात आलं का तुमच्या? आता तुम्हाला वाटतं का हा बॅटरी दाखवत होता म्हणून याचा सत्कार केला असेल? तुकोबऱ्यांकडे हे प्रकरण गेलं तर काका याचा न्याय निवाडा काय होईल सांगा बरं. जर समजा हे प्रकरण तुकोबऱ्यांच्या कोर्टामध्ये दाखल केलं, काय न्याय निवाडा करतील तुकोबऱ्या? बॅटरी दाखवणाराचा सत्कार, नारळ श्रीफळ, बरं झालं, वा वा वा, सुंदर कार्य केलं तुम्ही, हा तुमचा सत्कार, हे नारळ, हे श्रीफळ, हा तुम्हाला फलहार, हे तुमचा दक्षिणा, असं होईल? होईल का? नाही होणार. तुकोबराय सांगतात, चोरी करणारा जेवढा पापी आहे, चोरी करणाऱ्याला जेवढं पाप लागतं तेवढंच बॅटरी दाखवणाऱ्याला लागतं. तुम्हाला वाटतं का आता हे मी माझ्या पदरचं सांगतो? नाही. तुकोबराय सांगतात, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाचे पतन सारखे, दोघाचे पतन सारखे. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाचे पतन सारखे, दोघाचे पतन सारखे. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिकेची. दोघांना समान पाप. म्हणले देवा तुम्ही चोरी केली म्हणून तुम्हाला बांधलं गेलं, पण मी चोरीला मदत केली, लोणी काढून देण्याकरता मी तुमच्या पायाखाली आलो म्हणून करता मलाही बांधलं गेलं. दोघं एकामेकाला बांधले. देवाने सांगितलं मग आता काय करायचं काय नाही. म्हणले याच्यातून सुटका करण्याकरता 2 आपल्या झाडात 2 माणसं आपल्याकडे राखीव आहेत. म्हणले जर आणीबाणीचा प्रसंग असला तर चोपदारच कामाला येतो. म्हणले बरं कुठे? म्हणले चोपदार बाहेर बघा. म्हणले बाहेर कोण होतं? 2 वृक्ष होते, एकाचं नाव विमल, दुसऱ्याचं नाव अर्जुन. देवाने तिथं उकळ ओढत 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 देव गेले आणि ते असे एक्स आकाराचे विमल अर्जुन होते. देवाने ते उकळ त्याच्यामध्ये अडकवलं, उकळ त्याच्यामध्ये अडकलं, काडकन आवाज झाला आणि दोन्ही वृक्ष कोसळून पडले. दोन्ही वृक्ष जसे कोसळून पडले तसं यशोदामया बाहेर आली. काय झालं काय झालं पाहते तर 2 वृक्ष कोसळून पडले. दोघांच्या मध्ये कान्होबा. देवाने कान्होबाला उचलून घेतलं आणि देवाला आलगत अशा प्रकारचं बाहेर काढलं. कान्होबा काय रे, ही खोडी करण्याचं वय आहे का तुझं? खोडी करण्याचं? अरे खोडी करण्याकरता काही वय पाहिजे ना. आणि बरेच दिवस झाले कान्होबाच्या अशा खोड्या वाढत चालल्या. षटकासुर आला, तृणावर्त आला, कितीतरी राक्षसाचे आक्रमण अशा प्रकारची व्हायला लागले. देवाला समजेना याच्यातून काय करावं. यशोदामया मग नवस करायला लागले. काय 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 सगळं करायला. देवाला असं वाटलं की काय आहे, यशोदामयेनं या देवाने खोड्या करू नये म्हणून गणपती बाप्पाला नवस केला.
गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा तुम्ही विघ्नहर्ते आहेत, मग तुम्ही हे देवाची खोडी नवसाला गणपती बाप्पा पावतात बरं का. मारुती राया सुद्धा नवसाला पावतात आणि गणपती बाप्पा सुद्धा नवसाला पावतात. इथं आपल्या डाव्या हाताला मारुती राय आहेत, बरोबर. मारुती राय आपल्या डाव्या हाताला, इथं मारुती राय म्हणजे माझ्या डाव्या हाताला मारुती राय आहेत, तुमच्या उजव्या हाताला मारुती राय आहेत. या मारुतीरायांचं वर्णन असं आहे की गेल्या 100 वर्षापूर्वी हे मारुतीराय एवढेच होते, बरोबर का माने सर. मारुतीरायांचा आकार एवढाच होता. गेल्या 100 वर्षापासून या मारुतीरायांनी असं ठरवलं की आपली उंची वाढवायची. मारुतीरायांची उंची वाढायला चालू झाली, उंची वाढायला चालू झाली, उंची वाढायला अशी चालू झाली झाली झाली. आता माझा हात संपला. आता इतके मारुतीराय उंच झाले, कथा संपल्यानंतर तुम्ही बघा, कथा सुटल्यानंतर बघा, आखा मनुष्य मारुतीरायांच्या माग जर गेला तरी दिसत नाही, एवढे मारुतीराय उंच झाले. मारुतीराय नवसाला पावतात. मी वेळ घेत नाही, मला ते ओंकारनाथ महाराजांचं चरित्र सांगणं बंधनकारक आहे बरं का. मला ओंकारनाथ महाराजांचं चरित्र सांगायचं म्हणजे आपण ज्या क्षेत्रात जे गावे केला वास ते असे नसावे उदास. ओंकारनाथ महाराजांचं मला चरित्र सांगायचं आहे. मुद्दा आपला इथं आहे की मग मारुतीराय नवसाला पावतात, गणपती बाप्पा नवसाला पावतात. मग यशोदा माईने गणपती बाप्पाला नवस केला, गणपती बाप्पा तुम्ही विघ्नहर्ता म्हणून तुमची प्रचिती आहे, जिकडं तिकडं तुम्हाला नवसाला पावणारा गणपती म्हणतात. म्हणून यशोदा माईनं गणपती बाप्पाला नवस केला आणि सांगितलं 1 महिना जर खोडी देवाने नाही केली तर तुम्हाला 1 हराभर मोदक मी समर्पण करील. आणि मग देवाला वाटलं आपणच स्थापन केलेले देव आहेत, यांचं महत्व आपणच वाढवलं पाहिजे. म्हणून देवाच्या लक्षात आलं आपण आता खोडी करायची नाही, अजिबात खोडी करायची नाही. देवानं खोडी करायची बंद, टाक बंद, दरवाजा बंद म्हणजे बंद, मोरीतून पाण्याचा झुळवा सुद्धा नाही, टाक बंद. अजिबात चोरी करायची नाही म्हणजे नाही, चोरी करायची देवाने सोडून दिली. किती दिवस? हा तुम्हाला चांगलं माहित दिसतं बघा. पुढल्या वेळेस कथा करता का? देवाच्या लक्षात आलं यांना देवाने खोडी करायचं टाकून दिलं. खोडी अजिबात करायची नाही, खोडी करायची नाही. देवाने अगदी देवासारखं राहायचं, नाकाच्या शेंड्यासम. आई मला भूक लागली, यशोदा मैयानं त्या हातामध्ये पात्र घेऊन यायचं, देवाला भरवायला चालू. असं सगळं देवाने अजिबात देवाने खोडी करायची नाही. 1 मास येणे खोडी नाही केले, प्रचितीते आले यशोदे, प्रचितीते आले यशोदे, प्रचितीते आले यशोदे. 1 मास येणे खोडी नाही केले, प्रचितीते आले यशोदे. महिना देवाने अजिबात खोडी केली नाही, देव खोडी करत नाही म्हणल्यावर यशोदा मातेला वाटलं वा वा वा, नवस केला तो फळाला आला. नवस केलेला फळाला आला तरच बरा असतो बरं का. जर नवस फळाला नाही तर नवस माणसं पूर्ण सुद्धा करत नाही. यशोदा माईला वाटलं देवाने खोडी टाकून दिली, आपण काय करायचं, गणपती बाप्पाचा अशा प्रकारचा नवस पूर्ण करायचा. हे असा हराभर मोदक यशोदा मैया पहाटे 4 वाजता उठली. त्या काळामध्ये यशोदा मैया पहाटे उठले, आंघोळ स्नान पूजा विधी केला आणि यशोदा मैयानं मोदक करायला घेतले. चतुर्थीचा दिवस सुंदर अशा प्रकारची गोल गोल अगदी त्याला शेंडे खोबरं भरून. आपल्याकडचा फक्त साखरेचा मोदक नाही बरं का, त्याच्यामध्ये खोबरं सुद्धा होतं. ते साखरेचा मोदक म्हणजे देवाला फसवण्यातलाच प्रकार आहे बघा. आपण काय करतो, ते देवासमोर पूर्वीच्या काळात दिवा लावायचे, आता दिव्यासारखा दिसणारा बल्बच आहे. हा भ्रष्टाचार नाही का बरं? मग ते प्रकार असा झाला. यशोदेनं सुंदर सुंदर अशा प्रकारचे मोदक तयार केले आणि यशोदेनं सांगितलं कान्होबा आज आपल्याला नवस फेडायचा बरं का. कान्होबाने सांगितलं काही हरकत नाही आई, तू म्हणशील तसं. मग नंदबाबाला सांगितलं बाबा आज मोदक केलेले आहेत, आपल्याला नवस फेडायचं. नंदबाबाने सांगितलं यशोदे हे बघ, मला गावाला माझं सगळं गावाला सांभाळण्याचं काम आहे, मला एवढा वेळ देता येणार नाही, तू आणि कान्होबा काय असेल तो तुमचा नवस फेडून घ्या. नंदबाबा कामावरती अशा प्रकारचं निघून गेले. चावडी भरली, चावडीवर सगळे गोप एकत्र केले. तिथं असणारा त्यांचा गावातल्या काही शंका समस्या त्याचं निराकरण चालू असताना यशोदा मैयानं कान्होबाला सांगितलं कान्होबा अरे नवस फेडायचं चल ना.
आई मी आलो ना, तू म्हणशील तसं निघालो तुझ्या मग. आई पुढं, कानोबा आईच्या पदराला धरून माग 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 गेले. कुठं गेले? देवाऱ्यामध्ये. आणि गणपती बाप्पांचा नवस फेडायचा आहे म्हणून यशोदामाईने हाराभर मोदक, सुंदर अशा प्रकारचे धूप, उदबत्ती, देवाला स्नान घालण्याकरता पंचामृत, सगळी साधना गोळा केली. आणि कानोबाला सांगितलं बस बरं इथं. उजव्या हाताला कानोबाला बसवलं. सगळ्या मोदकाची ते भली मोठी अशा प्रकारची थाळी यशोदामाईनं देवाच्या समोर मांडली आणि सांगितलं, कानोबा हे बघ, आता आपल्याला देवाला स्नान घालायचंय. देवाने सांगितलं ठीक आहे. आईनं आणि कानोबाने देवाला, त्या गणपती बाप्पाला स्नान घातलं. देवाने त्या गणपती बाप्पानं पुसून असं लहान लहान कानोबाचा हात केवढा पुरायचा आहे, आईच्या बरोबर आपलं काहीतरी करायचं म्हणून करायचं. आणि यशोदामय्याच्या अचानक लक्षात आलं, कानोबा अरे नवस फेडायला बसलो खरं, पण काडीपेटी आणायची राहिली रे. आई मी घेऊन येऊ का काडीपेटी? तेव्हा आईला वाटलं एक तर आता याच्या हातात काडीपेटी द्यायची म्हणजे किती अवघड. हा, आईने विचार केला आपणच काडीपेटी घेऊन येऊ. आई का यशोदामय्या काडीपेटी आणण्याकरता गेली. आणि यशोदामय्या काडीपेटी आणण्याकरता गेल्या बरोबर देवाने मोठे डोळे केले. असे मोठे डोळे केले आणि बघायला चालू केलं. कोणाकडं? गणपती बाप्पाकडं. आणि गणपती बाप्पाला विचारलं, ए कोण आहेस तू? गणपतीची बोबडी वळाली. गणपती म्हणले ग ग ग ग न न ग ग ग ग ग ग गणपती गणपती गणपती. बर कुठून आला तू? म्हणले मी इथलाच आहे. किती दिवसापासून इथे? खूप दिवसापासून इथे. या घरात देव कोण आहे? देव म्हणजे देवा तुम्ही आहे देव. मग हे मोदक कोणाचे? म्हणजे देवा मोदक तुमचे आहेत. तर मोदक जर माझे तर मग मोदक खाणार कोण? म्हणजे देवा तुम्ही मोदक खाणार. आपण अजिबात कोण बोलतोय? गणपती बाप्पा. आपण अजिबात भानगडीत पडणार नाही, मोदक तुम्ही खायचे. देवाने सांगितलं हे ठीक आहे, मग कधी खायचे? तुम्हाला वाटेल तेव्हा खायचे. देवाने काय केलं? ते मोदकाचं पात्र उचललं, असं आ केलं, सगळं पात्र खाऊन घेतलं. आता ते काय 1 2 3 मोजायचं काम होतं का? सगळे मोदक आत टाकले. आता मोदक आतमध्ये टाकले. मोदक ज्या पात्रामध्ये होते ते पात्र रिकामं ठेवायचं कुठं? देवाने तेही आत टाकलं. आता लग्नाला आल्यानंतर आपल्याकडे आहेर करायचा असतो, बरोबर? लग्नाला आल्यानंतर आहेर केल्यानंतर काय होतं कळतं. ज्याच्याकडे लग्न आहे त्याला. आम्ही आलो होतो आपल्याकडं. लग्नाला गेल्यानंतर आहेर करायचा असतो, पण चोरीला गेल्यानंतर पुरावा माघारी ठेवायचा असतो का? हा, असं काही आपण चोरीला गेल्यानंतर चिठ्ठी लिहून ठेवतो का? काही नाव, आम्ही तुमच्याकडे चोरी करण्याकरता आलो होतो, माझं अमुक अमुक नाव, हे सगळं तुमचं घेऊन गेलो, असं काही चिठ्ठी ठेवायची असते का? माग पुरावा काय ठेवायचा असतो का? पायाच्या आणि हाताच्या खुणा सुद्धा ठेवायच्या नाहीत. देवाला वाटलं आता चोरी केली आणि गणपती बाप्पाला जर आईने विचारलं आणि गणपती बाप्पा जर बोलायला लागले तर मग म्हणले काय करा? गणपती बाप्पालाच उचला. अख्खं पोलीस स्टेशनच गायब करायचं ठरलं. गणपती बाप्पाला उचललं आणि तोंडामध्ये टाकलं. काहीच ठेवलं नाही, सतरंजी सहित तोंडामध्ये टाकलं. आणि यशोदामय्या येऊन पाहते, कानोबा कानोबा, ए कृष्णा, अरे गणपती कुठे आहे? मोदक कुठे आहे? इथं देव नाही, पाठ नाही, काहीच नाही, पूजेचं साहित्य नाही. हो, मग देवाने बोलायला चालू केलं, आई आई आई, अगं बरं झालं तू लवकर आली. तू इथून गेल्यानंतर काय झालं? एक मोठ्या पोटाचा बाबा आला, उंदरावर बसून. हे असले त्याचे भले मोठे कानच्या कान होते आई. हे असं ते कान हालत होते, हत्ती सारखी अशी वाकडे तिकडे सोंड होती त्याची. आणि तो मला म्हणत होता, हे पोरा खाऊ का तुला? खाऊ का तू? आई मी असा घाबरलो, लट 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 कापायला लागलो. बरं झालं आई तू आली. यशोदा म्हणते, कानोबा मला तुला मी आज पाहते असं नाही, काहीतरी खोटं होतंय कानोबा, तूच काहीतरी गंमत केली. आई मी अजिबात काही केलं नाही बघ, मी 1 महिन्यापासून. देवा तुम्ही तसलं सांगू नका, तुम्ही एक काम करा, आ करा पहिलं. देवा सांगितलं, आई आ कशा करता करायचं? म्हणजे नाही नाही, तुम्ही पहिलं आ करा. देवाला आ करायला लावलं आणि झाला प्रकार असा, देवाला आ करायला लावल्याबरोबर देवानं काय केलं? ज्ञानोबराय महाराज सांगतात बघा, मग 14 ही भुवनी सावकाशे दाविलीत ये. 14 भुवने तिला दाखवली. देवाने आईला विश्वरूप दर्शन 2दा दाखवलं, अर्जुनाला एकदाच दाखवलं, तेव्हा अर्जुन बिहाले खरं. देवाने दिव्य दृष्टी दिली, अर्जुनाला दिव्य रूप दाखवलं, पण आपल्या आईला देवाने 2दा दिव्य रूप दाखवलं. एकदा गणपतीच्या वेळेस आणि पहिल्यांदा माती खाण्यात. पाठीमागं काय झालं होतं?
जेव्हा माती खाल्ली ना तेव्हा झाडा देण्याच्या निमित्तानं मागा बाळपणे येणे श्रीपती, जय एक वेळ खादली माती, का तै कोपोनिया हाती, यशोदा धरिला, यशोदा मातेला हाताला धरलं. आणि मग काय झालं, मग भेने भेने जैसे मुकी झाडा द्यावयाचे मिसे, मग 14 ही भुवने सावकाशे दाविली ती, 14 भुवने तिला यशोदा मैयाला पाहिले. यशोदा मैया घाबरायला लागली, काय करावं. मग लक्षात आलं, देवाने परत आपल्या आईवरती मायेचा अशा प्रकारचा पाश घातला. आई, मी तुझं लेकरू आहे. आणि अशा प्रकारचं यशोदा मैया कान्होबाला सांभाळतात. भगवान शंकर पुष्कळ दिवसापासून वाट पाहतात, म्हणले देवाची आपल्याला भेट नाही, देवाची आपल्याला भेट नाही. आणि मग कान्होबा त्या घरामध्ये लहानाचे मोठे होत असताना भगवान शंकर कैलास सोडून देवाचं दर्शन घेण्याकरता गोकुळामध्ये आले. आणि भगवान शंकराने जोराची हाक मारली, बाहेर आले आणि जोरात बम बम बोले. भगवान शंकर बाहेर आले. यशोदा मैला कुणी यावं, यशोदा मैला हाक मारले, यशोदे अगं तुझं बाळ कुठे. भगवान परब्रह्म परमात्मा आतमध्ये विचार करतात, देव आपल्याला पाहण्याकरता आलेत, आपण त्यांना दर्शन देण्याकरता गेलं पाहिजे. देव आत विचार करतात, भगवंताला आपण कवाडाच्या आडून पाहायचं. भगवान शंकर हातामध्ये त्रिशूळ, एका हातामध्ये डमरू, कपाळावरती त्रिनेत्र, जटा भस्म अशा प्रकारचे रुंड बाळ गळ्यामध्ये, कमरेला गजचर्म घातलेलं. आणि भगवान शंकर समोर आले. यशोदा मैला सांगितले, यशोदे कृष्णाला बाहेर आण. यशोदा मैया कृष्ण कन्हैयाला बाहेर आणण्याकरता नकार देतात. भगवान शंकर रागावले आणि भगवंताने सांगितले, ए यशोदे कान्होबाला बाहेर घेऊन ये. यशोदा मैया सांगितलं, नाही नाही, तुमच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा आहेत, तुमच्या गळ्यामध्ये सर्प आहे, तुमच्या कमरेला गजचर्म आहे, माझं बाळ भिल. म्हणजे तुझ्या बाळाला मी खूप दिवसापासून ओळखतो, यशोदे त्याला बाहेर घेऊन ये. यशोदा मैया सांगितलं, आणणार नाही. भगवंताने काय केलं, आपला त्रिशूळ गोकुळाच्या यशोदा मैयेच्या पाठी घराच्या समोर अंगणात उलटा रोवला. एक पाय पुढे केला, दुसरा पाय माग केला. यशोदा मैयाला सांगायला चालू केलं, ए यशोदे अगं कान्होबाला बाहेर आणल्याशिवाय, भगवान कृष्ण कन्हैयाचं दर्शन घेतल्याशिवाय मी गोकुळातून बाहेर जाणार नाही. आण लवकर त्याला बाहेर. यशोदा मैया काय केलं, बाहेर आणत नाही. भगवान शंकर परब्रह्म परमात्म्याचा क्रोध जेव्हा क्रोधायमान होतो, भगवान परब्रह्म परमात्म्याने एक पाय पुढे दुसरा पाय माग त्रिशूळ रोवला, जोरात माग ओढायला चालू केला. जसा त्रिशूळ माग ओढायला चालू केला, तसं गोकुळामध्ये असणाऱ्या त्या उंच कपाटावरच्या फळ्या, ग्लास, तांब्या, ताट सगळी बदबद बदबद खाली यायला लागली. असा त्रिशूळ ओढायला लागले की घरातली भांडी सगळी खाली यायला लागली. त्याचं कारण असं आहे, देवाने सगळी पृथ्वीच पालती घालायला चालू केलं. असं गोकुळ उलट व्हायला लागलं, गोकुळ उलट व्हायला लागलं. जसं गोकुळ वरती चाललं तर घरातली सगळी भांडी खाली पडायला लागली, छप्र पडायला लागली, झाडं वाकडी व्हायला लागली. आणि लक्षात आलं, देवाच्या आता बाहेर जर आपण गेलो नाही तर हे बाबा अगोदर तर क्रोधायमान आहेत, आपण बाहेर जर नाही गेलो तर मग मात्र अवघड होईल. म्हणून करता देव बाहेर आले आणि भगवान परब्रह्म परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्रिशूळ सोडून दिलं. आणि देवाला भगवान कृष्ण कन्हैयाला भगवान शंकराने पाहिलं आणि एकटक अशा प्रकारची नजर त्यांच्याकडं जेव्हा त्यांच्यावरती पडली ना, देवाने पापणी सुद्धा पाडायचं सोडून दिलं. सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, सोनियाचा दिन आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, सोनियाचा दिन आधी सोनियाचा कृष्ण कन्हैयाला
पाहिलं आणि भगवान कृष्ण कन्हैयाच्या चरणावरती जेव्हा भगवान शंकराची नजर जाते आणि हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, नामदेव महाराज वर्णन करतात, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. देवाच्या पायावरती भगवान शंकराचं मन अशा प्रकारचं शांत झालं, शांत झालं. आणि त्या शांत असणाऱ्या मनाने भगवान शंकराने भगवान कृष्ण कन्हैयाचं नामस्मरण करायला चालू केलं. भगवान शंकर कृष्ण कन्हैयाच्या नामस्मरणात सहभागी होतात. आपण सुद्धा देवाच्या नामस्मरणामध्ये सहभागी व्हायचं. गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, जय हो गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, 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 गोविंद मेरा है, गोपाल मेरा है. मेरे बाजे बिहारी नंदलाल मेरो है, मेरे बाजे बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, गोविंद मेरा है, गोपाल मेरा है. मेरे बाजे बिहारी नंदलाल मेरो है, मेरे बाजे बिहारी नंदलाल मेरो है, मेरे बाजे बिहारी नंदलाल मेरो हो, मेरे बाजे बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, गोविंद मेरा है, गोपाल मेरा है, गोविंद मेरा है, गोपाल मेरा है. गोपाल भगवान की जय. आणि मग भगवान परमात्मा लहानाचे मोठे व्हायला लागले. लहानाचे मोठे होत असताना एके दिवशी आता देव लहानाचे बरेच मोठे झाले होते आणि देवाने गोपाळांना बोलायला चालू केलं. हे गोपाळांनो, तर चला आपण आता एकत्र येऊया. गोपाळाने विचारलं, ठीक आहे देवा, एकत्र आलो. देवाने जेव्हा या गोपाळांकडे पाहिलं ना, हे गोपाळ सगळे उदबत्ती छाप पैलवान, हे गोपाळ सगळे हाडाची काढ झालेली. आता खेळ करायचे, गायी राखायच्या, राक्षस मारायचे, म्हणजे एकट्याचं काम आहे का हो? बाल सवंगडी आपले कसे असले पाहिजे, त्या धष्टपुष्ट असे अंग कांती लसलस अशा प्रकारची असली पाहिजे. आणि म्हणून का तुकोबराय सुद्धा सांगतात, परमार्थ करायचा म्हणजे देह अवसानावर, हे पहिल्या अवसानावरती आणले पाहिजे. म्हणजे ठीक आहे. आणि गोपाळाला बोलायला चालू केलं, गोपाळांनो, अरे तुमच्या घरी काय ताक, दूध, लोणी, दूध काही आहे की नाही? म्हणजे आहे ना, सगळं आहे. मग तुम्ही लोणी खात नाही का? म्हणजे नाही खात. तूप खात नाही का? म्हणजे नाही खात. म्हणले का? म्हणजे आमची आई देतच नाही. म्हणले आई देत नाही?
घरी दूध तर आहे, दुधावरती साई येते, दूध तुम्ही पित नाही म्हणले, नाही पित. साई पण खात नाही म्हणले, लोणी पण खात नाही, तूप पण पित नाही म्हणले, मग तुम्ही पिता काय म्हणले, ताक. गवळे यांची ताक पिरे म्हणजे ताक पिणारच पोरं, दुसरं काहीच नाही त्यांच्या वाट्याला. देवाने विचारलं, गोपाळांनो हे असं कशा करता म्हणले, ते तसंच आहे म्हणले, असं नाही चालायचं म्हणले, ते तसाच नियमच तसा आहे म्हणले. मग काय आई काय करते म्हणले, काय नाही, दारात दूध काढते, दूध तापवते, त्याला विरजण घालते, त्याचं लोणी काढते, त्याचं तूप करते, तूप करून बाजारात जाते, बाजारात जाऊन पैसे आणते. आणि म्हणले पैशाचं काय करते, काय नाही म्हणले, 2.25 लाख रुपये तोळ्यानं सोनं घेते आणि गळ्यात घालून गावभर मिरवते. आमच्या वाट्याला काहीच येत नाही म्हणले, आमच्या वाट्याला काहीच येत नाही. असं तुमच्या वाट्याला हे आलं पाहिजे. याच्या पाठीमाग देवाची भूमिका अशी होती. गोकुळाचा बाजार कोणता होता, गोकुळाचा बाजार कुठं होता, मथुरेला जायचं. आणि मथुरा कोणाची होती, मामाची. आणि मामा कोण होता, वैरी होता. मग आपल्या गावातल्या गायी, आपल्या गावातलं दूध, आणि मग गोकुळातून हे दूध सगळं वैऱ्याला जाते. हे पहिलं आपण बंद केलं पाहिजे. हे बंद करायचं झालं तर काय करावं लागेल म्हणले, आपल्याला संघटना करावी लागेल. मग सगळे गोपाळ गोळा केले. गोपाळांना सांगितलं, हे गोपाळांनो, म्हणजे आता पैलवान व्हायचं, खरं खुरं पैलवान व्हायचं म्हणले, असलं अगरबत्तीचा पैलवान काय उपयोगाचा नाही म्हणजे, धष्टपुष्ट झालं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, काय करायचं तुम्ही, याल तारी यार लागे, याल तारी यार लागे, याल तारी मोरे लागे, याल तारी यार लागे, याल तारी लागे लागे, याल तारी लागे लागे, याल तारी लागे लागे, याल तारी लागे लागे. हो घे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणा लतो गोपाळांना सांगितलं, तुम्ही एकच काम करायचं, माझ्या माग यायचं. ठीक आहे, मग तुमच्या मागे आल्यानंतर काय करताल, काय नाही म्हणले, तुम्हाला पोटभर देतो म्हणले. पोटभर खाण्याकरता काय करावं लागतं म्हणले, संघटना करावं लागते. मग संघटना काय करून करायचं म्हणले, काही नाही, संघटना करून अध्यक्ष व्हायचं आणि त्या अध्यक्ष पदावरून भांडण करायचं. म्हणले अध्यक्षपद मात्र माझ्याकडे राहणार. देवाने सगळ्या गोपाळांना सांगितलं, काय हरकत नाही. मग अध्यक्ष भगवान परब्रह्म परमात्मा झाले. आणि देवाने गोकुळात एक मंडळ स्थापन केलं, अखिल भारतीय चौर्य मंडळ. आणि भगवान परमात्मा त्या चौर्य मंडळाचे अध्यक्ष झाले. आणि देवाने गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, चोरीला जायचं, पोटभर खायचं, खायचं त्या खायचं, आणि तिथं जेवढं आहे त्याचं वाटोळं केल्याशिवाय घरातून बाहेर यायचं नाही. गोपाळ म्हणले, हे वाटोळं कशाला करायचं म्हणजे, तुम्हाला आत्ताच सांगितलं नाही का, हे मथुरेला जाऊ द्यायचं नाही म्हणून. म्हणले बर ठीक आहे, ठीक आहे, मग वैऱ्याला पोचू नये म्हणून करतात, जाऊ द्यायचं नाही म्हणले, ठीक आहे. मग याने मग चोरीला जायचं ठरवलं. मग चोरीला जायचं, जिथं चोरी केली त्या ठिकाणचं ते मग ते या गवळणी बी मोठ्या हुशार होत्या. त्या काय करायच्या, ते तूप लोणे असं उंच अडकवायच्या. त्या अडकवण्याकरता काहीतरी स्टँड लागतं, त्याला शिंक म्हणतात. त्या शिंकावर हे दही दूध तूप लोणी असं ठेवायचं. मग या देवाने काय करायचं, पोरांना सांगितलं, ए पोरांनो,
तुम्हाला खायचं ना पोटभर? म्हणले हो खायचंय, पण तुमची कथा सुटे ना. म्हणले काळजी करू नका, लवकर सोडतो. हा लवकर सोडतो. त्याच्या पाठीमागं कारण आहे, म्हणजे आम्हालाही दोंडे खायला जायचे आज. पण ठीक आहे तुम्ही जावा, पण लवकर सोडतो. म्हणजे काही काळजी करू नका. मग तुम्ही एकच काम करा. काय करा? तुम्ही तिघजण खाली वाका. तुमच्या खांद्यावरती मी पाय देणार आणि ते शिंक पकडणार. शिंके लावी येले दुरे होतो तिघात मेवर, होतो तिघात मेवर. सगळं शिंक्यावरती देवाने चढायचं, शिंक धरायचं, शिंक खाली काढायचं, आपण खायचं, गोपाळांना वाटायचं, उरलेलं फोडून टाकायचं. सगळ्या गोकुळामध्ये या चौर्य मंडळाने जिकडं तिकडं नासाडी केली. आणि मग गवळणीने एक गवळण उठली आणि गवळणीने सांगितलं काय ग, आमच्या घरी चोरी झाली. म्हणजे आमच्याही घरी झाली. बरं काय नेलं तुमच्या घरून? म्हणले तूप नेलं, दूध नेलं. नेलं काय नाही म्हणलं, त्याने खाल्लं आणि उरलेलं फोडून टाकलं.